नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत पालकाची पातळ भाजी. आता ही भाजी जनरली आपण सगळ्यांसाठीच म्हणजे खाऊ शकतो, कोणत्याही वयाच्या लोकांना. पण आज स्पेशली मी एका वेगळ्या पद्धतीने याची 2-3 प्रकारे आपल्याला बनवता येते. मी एका वेगळ्या पद्धतीने करणार आहे, म्हणजे जी सहज पचेल आणि लहान मुले, म्हातारी माणसे यांनाही पचेल अशा पद्धतीने मी करत आहे. पचायला अतिशय हलकी भाजी आहे ही. तर आपण आता घेतली आहे, तर ही एक आपली वाटी आहे. या वाटीने मी आता एवढी जी भाजी आहे, या एका वाटीने साधारण 4 लोकांसाठी होणार. छोटी वाटी आहे ही. आणि ही तुरीची डाळ आहे, बघू शकता तुम्ही. आणि मी ही तुरीची डाळ 3 वेळा धुवून घेतलेली आहे. ठीक आहे. या वाटीने 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 10 मिनटं मी भिजत घातली होती. आता ही 10 मिनिट भिजत नाही घातली तरी चालतं, पण काय होतं की पालक पटकन शिजतं आणि डाळीला शिजायला वेळ लागतो. पण आपल्याला हे एकत्रच टाकायचं आहे, म्हणून असं काहीतरी आपलं आयडिया करायची. 10 मिनटं मी धुतल्यानंतर अशी फक्त थोडं पाण्यात टाकून ठेवली होती. ठीक आहे. तर आता ही डाळ घेतली आपण 1 वाटी. आता काय करायचं आहे, या डाळीमध्ये आपल्याला टाकायचं आहे पालक. आता पालक कापताना मी एक तुम्हाला गोष्ट सांगते. ह्या पालकाच्या ज्या दांड्या असतात, फक्त ज्या लाल दांड्या किंवा एकदम जाड असतील, ज्या एकदम मुळाशी असतात, त्या फक्त फेकायच्या. बाकी काही दांड्या फेकायच्या नाही. या दांड्या बारीक कापून घ्यायच्या, कारण या दांड्यांना खरी चव असते. बघा तुम्ही, दिसते तुम्हाला. या बारीक कापून घ्यायच्या, म्हणून मी मुद्दाम वेगळ्या ठेवलं आहे दाखवायला. आणि हे पालकाची आपली पानं, म्हणजे पूर्ण बारीकच कापून घ्यायचं पालक. दांड्या जास्त बारीक कापा, हे थोडं कमी बारीक कापलं तरी चालतं. आता या वाटीने मी 1 वाटी घेतली होती. 1 वाटी डाळ मी घेतली होती. तर आता काय करायचं की याच वाटीने आपण जर आता मोजलं, ठीक आहे, मी तुम्हाला मोजून दाखवते आता पालक आपण किती घेतलेला आहे साधारणपणे. ठीक आहे. तर आता बघा, मी या वाटीमध्ये टाकत आहे. ठीक आहे. आता आपण जर हे समजा थोडं दाबून जरी घेतलं तरी चालेल. आता 1 वाटी, ज्या वाटीने मी डाळ घेतली आहे त्याच वाटीने. ठीक आहे. 2 वाटी, आणि हे असं वरवर नाही टाकत आहे उथळ. मी याच्यामध्ये मी थोडंसं दाबूनच टाकते ते. ठीक आहे. 2 वाटी आणि 3 वाटी पालक. ठीक आहे. तर ह्या 1 वाटी डाळ तुरीची आणि 3 वाटी पालक, कापून पालक आपण मोजलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्येच आपण टाकणार आहे आता कांदा. आता हे सगळं कुकरमध्येच टाकतो आहे आपण, कारण आजची आपली कमी वेळेत होणारी पौष्टिक अशी आपल्याला करायची आहे भाजी. आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी आता कांदा 1 छोटा आणि टोमॅटो 1 छोटा. ठीक आहे. 1 छोटा टोमॅटो, 1 छोटा कांदा. आणि आता टाकते मी, बघा तुम्ही, शेंगदाणे. आता शेंगदाणे फोडणीत टाकत नाही आहे मी, फोडणीमध्ये पण आपण टाकू शकतो हे. पण ही मी प्रकार 1 शिकवते, याचे 2-3 प्रकार आहेत. तर हा पहिला प्रकार मी शिकवते, ज्याला वेळ कमी लागतो, पचायला सहज आहे. आणि आता आपली कोथिंबीर उरलेली आहे आणि अद्रक, हे आपण नंतर टाकणार आहे. ठीक आहे. हे सगळं कुकरमध्ये टाकलं मी, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. आता काय करायचं आहे, मी तुम्हाला पाणी सांगते. आता पालकाला स्वतःचं पाणी सुटतं, भरपूर सुटतं. ठीक आहे. आता आपण 1 वाटी घेतलं होतं तुरीची डाळ. आता मी पाणी बघा किती टाकते. 1, 2, 3 वाट्या. ठीक आहे. मी 3 वाट्या पाणी टाकलं 1 वाटी डाळीला. ॲक्च्युली 3 वाट्याने नाही होणार ते. आणि हे मिक्स करा. बघा आता हे किती याच्यामध्ये बुडालेलं आहे. आणि पालकाचं पाणी जे आहे ते साधारणपणे पालकाला सुद्धा पाणी सुटणार आहे आपल्या 3 आणि समजा की आपलं 3.5 वाट्या पाणी टाकलं आहे आपण याच्यामध्ये. ठीक आहे. 1 वाटी डाळ आपण घेतली होती, त्याला आपण हे 3.5 वाट्या पाणी. आता या पाण्याचं प्रमाणच नाही आहे, पण मी तुम्हाला अंदाजे सांगते. तुम्ही ही भाजी मीडियम, ही भाजी घट्ट आपल्याला करायची नाही, ही पातळ भाजी असते, पण एकदम रस्सा नसतो. म्हणजे तुम्ही म्हणाल की अगदी आलूवांग्याच्या भाजीला जसा रस्सा असतो त्या लेवलचा पातळ रस्सा नाही यायला. त्यामुळे पाणी तुम्ही कमी जास्त करा, मी तुम्हाला अंदाज फक्त सांगितला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 चमचाभर तेल टाकते मी आता. नंतर आपण जशी आपण वरणाला हळद टाकतो, ठीक आहे. आता ही हळद आपण टाकतो अर्धा चमचा. आपण जशी वरणाला आपल्याला जेवढी अंदाजे टाकतो आपण तशी हळद टाकलेली आहे. आणि मीठ सुद्धा आता काय आहे की मीठ आपल्याला
थोडंसं टाकायचं आहे. ठीक आहे, मी पूर्ण मीठ भाजी कुकरमध्ये टाकत नाही, कारण डाळ शिजायला वेळ लागतो. पण डाळीला चव येण्यासाठी कुकरमध्ये शिजताना पण थोडंसं मीठ टाका. जनरली लोक अजिबात मीठ टाकत नाही शिजताना डाळ. मी असं करत नाही. मी अर्धं मीठ शिजताना टाकते. तर बघा 1 चमचापैकी मी थोडंसं टाकलेलं आहे याच्यामध्ये. डाळीला एकदम छान चव येते. तुम्ही करून बघा ही ट्रिक. म्हणजे ती डाळ ते मीठ अब्झॉर्ब करून घेते आणि त्याला शिजायला पण त्रास होत नाही. ठीक आहे, आता आपलं हे झालेलं आहे. आता आपण कुकर लावून टाकूया. आणि आपण जसं आता नॉर्मल आपण तुरीच्या डाळीचं वरण शिजवतो तसं आपण शिजवून घेऊया. ठीक आहे, तर आता आपलं पालक शिजून झालेलं आहे आणि तुरीची डाळ आता आपण बघूया. ओके, तर आता बघूया आपण की कितपत शिजलेलं आहे हे. आता जसं आपण वरण शिजवतो तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत असेल तर वाफ त्याच्यामधनं निघते आहे, त्यामुळे जरा ओके. तर आता ही पातळसर झालेली आपली भाजी. ठीक आहे, आपण पाणी किती टाकलं होतं? आपण 1 वाटी तुरीच्या डाळीला टाकलं होतं 3.5 वाट्या पाणी आणि प्लस पालकातलं पाणी, असं मिळून आता परफेक्ट झालेलं आहे पाणी. आता आपल्याला याच्यामध्ये पुन्हा पाणी वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आहे. ठीक आहे, आता आपण करून घेऊया फोडणी. तर फोडणी आपण जनरली भाजीची नॉर्मल फोडणी करतो तशीच करायची आपल्याला. त्याच्यामध्ये वेगळं असंच काही नाही आहे, तुम्हाला दाखवते मी. आता आपली कढई आपण ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी गॅस लावते. आता मी जनरली तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर मी त्यात सांगितलेलं आहे की साधारणपणे मला सवय अशी आहे की मी गॅस बंद करूनच तिखट मीठ वगैरे टाकते. तर तुम्ही आता बघितलं असेल तर ते पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते. आता आपण जसं अंदाजे तेल आपल्या घरी तुम्ही कुठलंही जे वापरत असाल तेल. ठीक आहे, तर आता ही भाजी जी आहे आज आपण ही झणझणीत टाईपची नाही करणार आहे, आपण नॉर्मल करणार आहे ही आज भाजी, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आज आपण पौष्टिक, लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना पचेल अशा हिशोबाने आपण, म्हणजे सगळ्यांनाच खाता येईल, पण स्पेशली आपण एक रेसिपी नंबर 1 शिकतो आहे. याच्यात 2-3 रेसिपीज आहेत. तर आता आपलं तेल टाकलेलं आहे, ते गरम झालं की आपण मोहरी टाकणार आहोत. ओके, आता ही आपली मोहरी फोडणीमध्ये आपण टाकतो तशी. आणि मोहरी थोडी होत आल्यानंतर आपण टाकू आपले बाकीचे पदार्थ. तर आता आपली मोहरी होत आलेली आहे आणि आता आपण टाकणार आहोत आपण जो लसूण बारीक करून ठेवलेला होता. बारीक कुटून घ्या, एकदम बारीक पेस्ट करून घ्या, तुम्हाला जसं हवं तसं घ्या. काही लसणाचं हे, पण लसूण तुम्ही जास्तीत जास्त वापरा याच्यामध्ये. खूप छान स्वादिष्ट. आणि आपण कांदा आधीच टाकलेला आहे, आपल्याला आता कांदा नाही टाकायचा आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. आता तो लसूण होऊ द्या, लालसर होऊ द्या आता आपला लसूण. आणि लसूण लाल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय टाकणार आहोत, आपण या लाल मिरच्या टाकणार आहोत. ठीक आहे, लसूण ज्यावेळी आपला. आणि या मिरच्या ना मी तोडलेल्या नाही आहे, मी देठं पण काढत नसते, पण याचे ऑलरेडी देठं आहेत निघालेले. देठांसकट सगळ्या टाकायच्या आहेत त्या, जेणेकरून त्याचं बी सांडणार नाही आतमध्ये. ठीक आहे, आता आपला कांदा होतो आहे लाल, तुम्हाला दिसतोय हळूहळू. आता ही कढई अतिशय जाड आणि कमी पॉवर होते स्टीलची, त्यामुळे ती फार गरम होत नाही. त्यामुळे मी अशी हाताने पण ती पकडू शकते. आणि कांदा नाही टाकलेला आहे फोडणीमध्ये, आपण फक्त मोहरी टाकलेली आहे. ठीक आहे, आणि जिरं पण टाकू शकता तुम्ही, तुम्हाला टाकायचं असेल तर मी जिरं पावडर टाकणार आहे, त्यामुळे मी आता जिरं फोडणीत टाकलेलं नाही आहे. आता आपला कांदा लालसर झाला आहे. आता मी माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे आता मी टाकते त्याच्यामध्ये लाल मिरची आणि मी गॅस बंद करून टाकलेला आहे. ठीक आहे, मी गॅस बंद करूनच, मला असं एकदम जळलेलं तिखट अजिबात आवडत नाही. आणि तुमच्या लक्षात असेल तर आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये ऑलरेडी, जेव्हा आपण शिजवलं होतं. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, आता मी टाकते याच्यामध्ये जिऱ्याचं पावडर. ठीक आहे,
आता जिरं पावडर तुम्ही जसं आपण जिरं टाकतो जसं मी आता एक चमच्यापेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या, तुम्हाला स्वाद कळतो खाल्ल्यानंतर. आणि आज आपण तिखट कमी टाकणार आहोत कारण आपण आणि या मिरच्यांचं काही फार तिखट नाही लागत कारण त्या अख्ख्याच आपण टाकल्या आहेत. तर एक चमच्यापेक्षा थोडंसं कमी आहे आपलं आज तिखट. तर आपण आज पौष्टिक भाजी करतो आहे. आणि आता हे दिसते तुम्हाला. आता मी गॅस बंद असूनसुद्धा ही कढई जी आहे ती आपली स्टीलची कढई आहे, त्यामुळे ती बऱ्यापैकी गरम असते. बघा तुम्ही, तिखट छान झालेलं आहे. ठीक आहे, आता गॅस बंद आहे आपला. आता गॅस बंद असतानाच मी टाकत आहे आपली भाजी. ठीक आहे, काय छान दिसत आहे बघा तुम्ही, अतिशय पौष्टिक आणि कमी वेळेत होणारी. आता मी मिक्स केलेलं आहे. आता आपण काय करूया, अजून गॅस मी लावला नाही आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण आधी मीठ थोडं टाकलं होतं, आता आपण आणखीच थोडं मीठ टाकणार आहोत. ठीक आहे, तुम्ही खाऊन बघा आणि अंदाजाने व्यवस्थित तुम्ही मीठ टाका. आणि आता आपण लावूया गॅस. आता हे खूप वेळ आपल्याला पुन्हा काही शिजवायचं नाही आहे. ठीक आहे, आणि कारण आता तुम्ही बघू शकता असं पाणी नाही आहे, खूप दिसते तुम्हाला, व्यवस्थित आहे. आता मला याच्यापेक्षा पातळ चालते. ठीक आहे, आणि आता थोडंसं तुम्ही कुकर विसळून जो आपलं भाजी असते कुकरला लागलेली थोडीशी ती काढण्या इतपत थोडंसं पाणी टाकत आहे मी आता याच्यामध्ये. कुकरला लागलेली भाजी काढण्या इतपत पाण्याची याच्यामध्ये अजिबात गरज नाही आहे. ठीक आहे, त्यात थोडी भाजी राहिली होती तेवढ्यासाठी. आणि एकदम छान आपली भाजी तयार झालेली आहे. आता याला फक्त काय आहे की तिखट मीठ फक्त मिक्स होण्यापुरतंच आपल्याला आता याला उकळ काढायची आहे, म्हणजे 5 मिनटं वगैरे. ठीक आहे, आता पॉवर माझा कमीच आहे आणि झाकण्याची वगैरे काही गरज नाही आहे. तुम्ही असं फक्त मिक्स करून घ्या. तुम्ही बघा कन्सिस्टन्सी. आणि तुम्ही मिठासाठी थोडंसं टेस्ट करून बघू शकता. ओके, परफेक्ट झालेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ही भाजी तर तुम्ही कमी तिखटातली जरी केली, ओरिजिनली ही भाजी खूप तिखट असते जशी आमच्या घरी बनवतात, पण ही आज मी शिकवली आहे तुम्हाला. आणि ती कमी तिखट शिकवली. आणि याचा उद्देश असा आहे की ही भाजी याचा आणखी एक तुम्हाला मी सांगते की ह्या भाजीमध्ये तुम्ही अगदी कमी जरी तिखट टाकलं तरी ही भाजी अतिशय स्वादिष्ट लागते. त्यामुळे मी आज ही रेसिपी तुम्हाला शिकवायला घेतली. ओके, कमी तिखट याच्यामध्ये सगळं कमी कमी आपण टाकलेलं आहे. आता बघा याची वाफ निघतच आहे, तुम्हाला दिसत असेल तर. ओके, आता एक 5 मिनटं ही झाली की बस झालं, आपली भाजी तयार आहे. फार आपल्याला आता शिजवायची नाही आहे, तिखट मिक्स होईपर्यंतच फक्त शिजवायची आहे. आणि आता आपण कोथिंबीर आता याच्यामध्ये पुन्हा ऑप्शनल आहे. ठीक आहे, आता झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तुम्ही कढीपत्त्याचा जर चुरा टाकला, म्हणजे कढीपत्ता असतो सुकलेला, ठीक आहे, पौष्टिक करायची असेल आणखी तर तो पण तुम्ही टाकला तर एकदम खूप छान टेस्ट आहे त्याचीसुद्धा. ठीक आहे, आता मी ही कोथिंबीर वरून टाकली याच्यामध्ये. ही एकदम ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल, पण ही कोथिंबीर आपल्याला अशी खूप एकदम शिजवायची नाही आहे. ठीक आहे, आता आपली भाजी तयार आहे आणि आता आपण गॅस बंद करू शकतो. ठीक आहे, आता मी गॅस केला बंद. बस आता उरलेली जी काही वाफ आहे ते वाफेने उरलेली भाजी आपली शिजून जाणार आहे. तर ही रेसिपी आपली आता तयार झालेली आहे. आता ही भाजी तुम्हाला भाकरीसोबत तुम्ही बेस्ट, म्हणजे तुम्ही कशासोबत खाऊ शकता, पण तुम्हाला भाकर जनरली रस्सा भाजीसोबत आपली खायची इच्छा होते, त्यामुळे भाकर याच्यासोबत करा तुम्ही. अतिशय टेस्टी लागते भाकरीसोबत. आणि भाकर वरण भात ही भाजी आणि भात असं तुम्ही खा. आणि रेसिपी आवडल्या असल्यास नक्की तुम्ही करून बघा. आता मी ही रेसिपी जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा रेसिपीचा भाग 1 असं म्हणून मी करणार आहे. ओके, याच्यात 2-3 प्रकारच्या कृती. आता मी ओरिजिनली जी झणझणीत असते त्याची पण एक तुम्हाला मी रेकॉर्ड करून टाकणार आहे. आता ही बेसिक भाजी आहे जी लहान मुले म्हातारी माणसं आपल्याला पण चालेल, सगळ्यांनाही चालेल. ठीक आहे, थँक्यू सो मच.